नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉगॅरिथमचे इंट्रोडक्शन, त्याचा कॉन्सेप्ट, डेफिनेशन आणि त्यावर आधारित छोटे मोठे काही स्ट्रक्चर्स आहेत जे की इम्पॉर्टंट असणार आहेत लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, ते सर्व काही लक्षात घेतलात. मागच्या व्हिडिओला जर तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ सुरुवातीला पाहून घ्या, म्हणजे मी यामध्ये जे पुढे शिकवत आहे ते तुम्हाला लक्षात यायला लागेल. डेफिनेशनमध्ये आर्ग्युमेंट आणि बेसबद्दल दोन कंडिशन दिल्या होत्या. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या तशा का आल्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात असं बोललो होतो. तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात तिथूनच करूया. लॉगॅरिथम आणि एक्सपोनंट हे दोन्ही फंक्शन्स आहेत. एवढेच नव्हे तर परस्पराचे इन्व्हर्स फंक्शन्स आहेत आणि हे दोन्ही रिअल व्हॅल्यूड फंक्शनसुद्धा आहेत. आता इथं फंक्शन शब्द तुमच्यासमोर नवीन आला आहे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की फंक्शन म्हणजे काय. फंक्शनबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देईन, परंतु इथं आपल्याला फंक्शनबद्दल एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. जे लॉगॅरिथम फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू ही नेहमी रिअल नंबर येत असते, मीन्स ते रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. ठीक आहे. मग या बेसवर आधारित लक्षात घ्या गोष्ट मी काय बोललो, लॉगॅरिथमिक फंक्शनची व्हॅल्यू ही रिअल नंबर येत असते. ठीक. मग आपण आता विचार करूया. ही विचार करण्याच्या सुरुवातीला आपण प्रथम त्याची डेफिनेशन परत एकदा लिहून घेऊया. परत का म्हणतो, कारण की मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला त्या डेफिनेशनबद्दल डिटेल सांगितलं आहे. लॉग ऑफ n टू द बेस a इज इक्वल्स टू x इफ अँड ओनली इफ ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू n. हे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे आणि हा एक्सपोनेंशियल फॉर्म आहे. आणि इथं कंडिशन्स काय असतात, या डेफिनेशनमध्ये कंडिशन्स आहेत दोन. कंडिशन्स नंबर एक कंडिशन कोणती आहे, n इज ग्रेटर दॅन 0. आणि दुसरी कंडिशन आहे n मीन्स कोण आहे, नाव माहीत आहे तुम्हाला, आर्ग्युमेंट इज ग्रेटर दॅन 0 अँड बेस म्हणजे a आहे इथं नोटेशनमध्ये, इज ग्रेटर दॅन 0 अँड इट इज नॉट इक्वल्स टू 1. आता आपल्याला हे पाहायचं की ह्या दोन कंडिशन अशाच का वापरल्या जातात, आर्ग्युमेंटला ग्रेटर दॅन 0 का वापरलं जाते. ठीक आहे. मग आपण सुरुवात करूया. प्रथम आपण आर्ग्युमेंटची कंडिशन समजून घेऊया की का n 0पेक्षा मोठा असतो, y. ठीक आहे. y n इज ग्रेटर दॅन 0. आता हे समजून घेण्यासाठी इथे एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. पहा मी एक्झाम्पल काय लिहितोय, तुम्हाला लक्षात येतील इतके सोपे एक्झाम्पल घेणार आहे मी, फक्त तुम्ही विचार करा सोबत. मी प्रश्न कसा करतोय एक्झाम्पलच्या स्वरूपात आहे पहा. मला 2चा कितवा पॉवर अननोन ठेवला मी x, इथं -4 येईल ते सांगा. 2चा कितवा पॉवर -4 येईल. आता मी इंडेक्स फॉर्म किंवा एक्सपोनेंशियल फॉर्मपासून स्टार्ट करतोय. आता हे एक्सपोनेंशियल फॉर्मला लॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करा बरं, काय होईल पाहे. लॉग ऑफ 4 नाही आहे, कोण आहे -4, लॉग ऑफ -4 टू द बेस 2 इक्वल्स टू काय आला पाहिजे, x. लॉग फॉर्ममध्ये लिहिलं, दोन्ही एकच आहेत, फक्त इंडेक्स फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म असं लिहिलं. आता इथं सांगू शकता का, मी इथंच प्रश्न केला तुमच्यासमोर, 2चा कितवा पॉवर -4 येतो. कोणती अशी संख्या आहे का, विचार करून सांगा. तुम्हाला मी वेळ देईल थोडासा, चला थिंक करा. नाही आहे आन्सर असं कोणतं, धनसंख्येचा पॉवर असा सांगा मला की त्याचा पॉवर घेतल्यावर -4 येईल. शक्य नाही आहे, इथे आन्सर एक्झिस्ट होणार नाही आहे. म्हणून लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर, इथं जे लॉग घेतला आहे आपण, कोण्या नंबरचा घेतला आहे लॉग, निगेटिव्ह नंबरचा घेतला आहे. हा हेच आहे आर्ग्युमेंट, चेक हिअर, n यांच्या जागी कोण ठेवला इथं -4. निगेटिव्ह नंबरसाठी आपण प्रयत्न केला लॉग मिळतो का पाहायला, बट हे शक्यच नाही आहे, असा नंबरच अवेलेबल नाही होणार. x इज नॉट अवेलेबल. ठीक. म्हणून लॉग हा निगेटिव्ह नंबरचा एक्झिस्ट होत नाही.
निगेटिव्ह नंबरचा एक्झिस्ट म्हणजे आर्ग्युमेंट हा निगेटिव्ह नसला पाहिजे. देअरफॉर इथं जो -4 होता इथं आपण तसं लिहूया वाटलं तर काय, दिस इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही आहे, एक्सची किंमत देणं शक्य नाही आहे. देअरफॉर आर्ग्युमेंट मीन्स आपण याला n नोटेशन दिलं इथं, n कांट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह होऊ शकत नाही कारण की असा x एक्झिस्ट होतच नाही आहे म्हणून. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात आली. आणखीन परत एक एक्झाम्पल कन्सिडर करा. आपल्याला एक कन्फर्म गोष्ट झाली का, आर्ग्युमेंट निगेटिव्ह होऊ शकत नाही. ठीक, चला दुसरं एक एक्झाम्पल कन्सिडर करा परत. आता एक्झाम्पल कन्सिडर करूया पहा आपण. हेच एक्झाम्पल घेतो. सपोज 2⁴x = आता 0 कन्सिडर करतो. ठीक, आता हे विचार करून सांगा, इथेही वेळ घ्या आणि सांगा बरं मला, प्रयत्न करा की 2चा कितवा पॉवर घेतल्यावर 0 येईल. इथेही आपल्याला उत्तर सांगता येणार नाही आहे. लक्षात येतं आहे का तुमच्या? इथेही एक्सला बाई या एक्सपोनेंट लॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यावर हे असं दिसेल बघा, log of 0 to the base 2 equals to काय आला x, but this x does not exist. ओके, देअरफॉर आपण काय म्हणता येईल इथे आपल्याला, आर्ग्युमेंट इथं काय घेतलं होतं आपण, 0 घेतला होता ना. कांट बी 0 पण घेता येणार नाही आहे का, कारण की 0 घेतल्यावर काय आलं आहे, अशी किंमतच सांगता येत नाही आपल्याला जी ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. ठीक, म्हणून 0 लॉगमध्ये आर्ग्युमेंट म्हणून घेऊ शकणार नाही आहे आपण. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. मग दोन्ही गोष्टी क्लिअर काय सांगतात की आर्ग्युमेंट हा निगेटिव्ह पण राहू शकणार नाही आहे आणि आर्ग्युमेंट हा 0सुद्धा राहू शकणार नाही. याचा अर्थ तो काय असायला पाहिजे. देअरफॉर फायनल स्टेटमेंट काय बनेल बघा, n मीन्स आर्ग्युमेंट इज ग्रेटर दॅन 0. हे अशा पद्धतीनं आर्ग्युमेंट 0पेक्षाच मोठा घेतला जातो का किंवा पॉझिटिव्ह का घेतला जातो हे तुम्हाला लक्षात येतं. पुढे आपण आता दुसऱ्या कंडिशनकडे जाऊया जी की बेसवर आधारित आहे. दुसरी कंडिशन वाय द बेस नोटेशन काय, बेसला ए नोटेशन दिले, इज ग्रेटर दॅन 0 अँड इट इज नॉट इक्वल्स टू 1. आता इथे विचार करा. आता इथे आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया एक. आता थोडंसं लक्षात घ्या, एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. log of 4. आता बेसबद्दल आपण विचार करतोय तर आपण बेस घेऊया पहा -2. आता विचार करून सांगा x काय बनेल, -2चा कितवा पॉवर घेतल्यावर 4 येईल. इथं आन्सर सांगता येईल तुम्हाला. प्रश्न काय केला मी, -2चा कितवा पॉवर घेतल्यावर 4 येईल. सेकंड पॉवर मीन्स -2चा वर्ग घेतल्यावर 4 येतो, बरोबर का. म्हणून याची किंमत काय आली, या लॉगचं आन्सर आपल्याला शोधता आलं. log of 4 to the base -2 इज इक्वल्स टू काय आला, 2 आला. पण मग तर इथं तर प्रॉब्लेम झाला ना पहा. काय सांगितलं आपल्याला कंडिशनमध्ये, बेस हा ग्रेटर दॅन 0 सांगितला आहे म्हणजे पॉझिटिव्ह. इथं तर बेस मी निगेटिव्ह घेतला तर आन्सर आलं ना, लॉग कॅल्क्युलेट झाला. परंतु दुसरं एक्झाम्पल लक्षात घ्या आता. म्हणजे हा 2 नंबर काय आहे, इट इज अ रिअल नंबर. ठीक आहे, रिअल नंबर आला आन्सर. रिअल नंबर आहे, आन्सर यायलाच पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगलं आहे तुम्हाला, लॉगरिथमिक फंक्शन इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन. सो त्याचा आन्सर रिअल नंबर यायला पाहिजे. इथं आला आहे. बट दुसरं एक्झाम्पल विचारात घ्यात आहे. आणखीन एक एक्झाम्पल लिहितो आहे पहा, लॉग ऑफ सपोज 2 आणि टू द बेस 4. आता मी इथं बेस मुद्दाम पॉझिटिव्ह घेतला आहे. याचा विचार करून सांगू शकता का काय हे. इथं मी x घेतला आहे, परत 4चा कितवा पॉवर घेतल्यावर 2 येईल, सांगता येईल. 4चा कितवा पॉवर घेतल्यावर 2 येईल.
पॉवर 1/2. कळतं का? 1/2 म्हणजे काय होते? स्क्वेअर रूट ऑफ 4. काय येते स्क्वेअर रूट ऑफ 4? 2 येते ना. 4चा कितवा पॉवर? 1/2 पॉवर जर आपण घेतला तर 2 येतो, म्हणून एक किंमत इथेही मिळाली मला. तर लॉग ऑफ 2 to the base 4 इज 1/2 आले बघा. ओके, म्हणजे इथेही आपल्याला आन्सर मिळालं. पण इथं आन्सर मिळणं करेक्ट आहे कारण की बेस हा पॉझिटिव्ह आहे. ठीक. आता यालाच जर मी असं लिहिलं, आता हे मुद्दाम समोर सांगले तुमच्या, काय होते बघा, इथं रूट 4 आलं आहे बघा. काय इथं बेसला 4 असताना काय आलं आहे ऑब्झर्व करता मी इथं लक्षात. इथं बेसला 4 होता म्हणजे पॉझिटिव्ह बेस घेतला, आपण 4 अंक घेतला तर इथं काय आलं त्याचा आन्सर आपल्याला रूट 4 आलं. तसंच जर का मी आता हा बेस लॉग ऑफ 2 to the base -4 घेतला तर एक्सची किंमत काय आला पाहिजे बघा. हे एक्स काय आला आता इथं रूट 4 आला, तर इथं काय येईल बघा एक्स. लक्षात येईल बघा. या 4 असताना आपण काय लिहू शकलो इथं रूट 4 = 2. तर इथं काय लिहू मग आता सेम वे थिंक करून सांगलात तर रूट ऑफ -4 = काय यायला पाहिजे 2 यायला पाहिजे यानुसार, या कंडिशननुसार. ठीक. बट हे शक्य आहे का? हे जे इथं लिहिलं मी तुमच्यासमोर हे ट्रू आहे का? -4चा स्क्वेअर रूट 2 येतो, हे शक्य आहे? नाही शक्य. हे मीन्स इथं एक्स एक्झिस्ट होणार नाही. दिस इज नॉट पॉसिबल केस. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं बघा, रिअल नंबर आन्सर नाही मिळालं बघा. रूटमध्ये 4 इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरची संकल्पना तुम्हाला आत्ता माहीत नाही, पुढे ती माहीत होऊन जाईल. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. आणि मी परत सांगतो तुम्हाला, आता सांगितलं काय, लॉगरिथमिक फंक्शनची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, रिअल नंबर यायला पाहिजे, कॉम्प्लेक्स नंबर नाही. म्हणून इथं एका ठिकाणी बेस जर निगेटिव्ह घेतला तर रिअल नंबर व्हॅल्यू येते, आणि परत जर मी बेस हा निगेटिव्ह घेतला तर कॉम्प्लेक्स नंबर व्हॅल्यू येते. म्हणून एकदा रिअल आणि एकदा कॉम्प्लेक्स असं चालणार नाही. नेहमीसाठी लॉगची व्हॅल्यू ही रिअल नंबरच यायला पाहिजे. कोणताही बेस जर घेतला, आता मी तर निगेटिव्ह घेतला तर एकदा रिअल येते आणि परत मी निगेटिव्ह घेतला वेगळा तर कॉम्प्लेक्स नंबर येते. म्हणून आपण लॉगचा बेस हा निगेटिव्ह घेऊ शकत नाही. देअरफॉर बेस ऑफ log can't be negative number. आता याचा थोडासा विचार करा. हे एक्झाम्पल लक्षात घ्या. पहा काय लिहितोय, लॉग ऑफ 2. आता इथं जसं -4 बेस घेतला होता, इथं मी आता घेतो 0. बेसच्या कंडिशन पाहतोय आपण. आता बेस 0 घेतल्यावर सपोज इथं एक्स मांडला आहे मी व्हेरिएबल. आता विचार करा, 0चा एक्स पॉवर घेतल्यावर 2 येतो, म्हणजे कितवा पॉवर घेतल्यावर 2 येणार. याला एक्सपोनेंशियल फॉर्म दिल्यावर काय होईल पहा, हे 0⁻x = 2 असं लिहिता येईल याला. ठीक. मग विचार करून सांगा, 0चा कितवा पॉवर 2 येतो बरं? शक्य आहे हे असं? नाही होणार शक्य. 0चा कितवा पॉवर 2 येतो? दिस इज नॉट कॅल्क्युलेटेड. म्हणजे एक्सची किंमत इथंही एक्झिस्ट होणार नाही आहे. म्हणून बेस 0 घेतला पहा आपण इथं, म्हणून बेस देअरफॉर बेस इज नॉट इक्वल्स टू 0. 0 पण होऊ शकत नाही बेस, निगेटिव्ह पण होऊ शकत नाही. मग काय व्हायला पाहिजे? 0 नाही होऊ शकत, निगेटिव्ह नाही होऊ शकत, म्हणजे उरला काय चान्स. देअरफॉर बेस ग्रेटर दॅन 0. एक गोष्ट कन्फर्म झाली पहा, दॅट इज ए इज ग्रेटर दॅन 0. बेसला ए नोटेशन दिलं ना आपण, ए इज ग्रेटर दॅन 0. ठीक. ही एक अट पूर्ण झाली, कंडिशन पूर्ण झाली. बट ही एकच नाही, आणखीन एक आहे, ए इज नॉट इक्वल्स टू 1. यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करा. परत एक एक्झाम्पल लक्षात घ्या. शेवटचं एक्झाम्पल आहे जिथं आपल्याला हे क्लिअर होऊन जाईल की बेस जर 1 घेतला तर काय होईल. पाहता इथं तोच नंबर घेतो मी 2. आता प्रत्येक वेळेस मी काय घेतो बघा, 2च नंबर घ्यायला. तुम्ही कोणता नंबर घेतला तरी चालेल. आणि हे 2 म्हणजे कोण आहे? आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट हा पॉझिटिव्ह असला पाहिजे असाच अंक घेतो आहे प्रत्येक वेळेस मी. ठीक. मग इथंही 2च घेऊया आणि इथं बेस ठेवतो आता 1 मी. आता परत विचार करून सांगा आपण, एकचा कितवा पॉवर घेतल्यावर 2 येईल? एक्सपोनेंशियल फॉर्म दिली तर पाहायला 1⁻x = 2. सांगा, 1चा कितवा पॉवर घेतल्यावर 2 येईल? हे सुद्धा शक्य नाही, असं कॅल्क्युलेशन नाही होऊ शकत.
एकचा कितवाही पॉवर जर घेतला तर एकच येत असतो. इथं तर 2 पाहिजे आपल्याला आन्सर. तर फोर इथंही एक्स काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट नाही व्हायला पाहिजे, डझंट एक्झिस्ट. ओके. देअरफॉर बेस ए घेतल्यामुळं हे शक्य असं कंडिशन मिळाली की हे एक्झिस्टच होत नाही एकची किंमत. देअरफॉर बेस इज नॉट इक्वल्स टू 1. इथं क्लिअर झालं काय, ए इज ग्रेटर दॅन 0 अँड ए इज नॉट इक्वल्स टू 1. अशा पद्धतीनं ह्या दोन्ही कंडिशन लॉगरिथमची डेफिनेशन सांगताना सांगणं आवश्यक आहे. कोणत्या, आर्ग्युमेंट हा ग्रेटर दॅन 0 असावा आणि बेस हा ग्रेटर दॅन 0 आणि एक्सेप्ट 1 असावा. यापुढे आपण टाईप्स ऑफ लॉगरिथम पाहूया. बेसवर आधारित लॉगरिथमचे खालील काही प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार लक्षात घ्या, कॉमन लॉगरिथम. कॉमन लॉगरिथम म्हणजे काय, ज्या लॉगरिथमच्या बेसला 10 अंक असतो त्या लॉगरिथमला कॉमन लॉगरिथम असं म्हणतात. मीन्स हा जो प्रकार आहे कॉमन लॉगरिथम, याच्यामध्ये लॉगचा बेस फक्त आणि फक्त 10च नंबर फिक्स नंबर असतो. तो 10च नंबर असेल तर त्याला कॉमन लॉगरिथम असं म्हणतात. दीज आर नोन ॲज द बेस 10 लॉग. काय, 10 बेस असणारा लॉग असं म्हटलं जातं याला. याला रिप्रेझेंट कसं करतात लक्षात आहे. मग रिप्रेझेंटेशन लक्षात येईल तुमच्या, रिप्रेझेंटेड ॲज लॉग. सपोज एक नंबर यन घेतला आपण, आर्ग्युमेंट यन घेतला आणि इथं बेसला 10 लिहिला जातो. हे आहे त्याचं रिप्रेझेंटेशन. परंतु आपण याच्याऐवजी असं 10 प्रत्येक वेळेस बेस लिहिण्याच्या ऐवजी आपण सिम्पली याला लॉग इन असं सुद्धा लिहितो. वी राईट सिम्पली लॉग एन. इथं 10 बेस नाही लिहिलं तरी चालते, रॅदर दॅन लॉग एन टू द बेस 10. बेस 10 लिहिण्याच्याऐवजी सिम्पली लॉग एन असं लिहिलं तरी, बेस नाही लिहिला असेल तर लक्षात घ्यायचं काय असतं, तिथं बेस 10 असतो म्हणजे तो कॉमन लॉगरिथम आहे हे लक्षात घ्यायचं. याला आणखीन दोन एक नाव आहेत बघा. इट इज ऑल्सो नोन ॲज डेकॅडिक. बघा नाव, डेकॅडिक किंवा डेसिमलसुद्धा म्हणतात. डेसिमल किंवा ब्रिगाज लॉगॅरिथम असे सुद्धा याला नावं आहेत. हा झाला आहे पहिला प्रकार. याच्या पुढचा प्रकारही पाहूया. दुसरा प्रकार आहे पहा, हे फर्स्ट होता. नाव सेकंड, नॅचरल लॉगॅरिथम. दीज आर, आता इथे बेसवर सगळे हे प्रकार जे बोललो मी तुम्हाला, मी सुरुवातीला सांगले बेसवर आधारित प्रकार केले चालेल. बेस 10 असेल तर कॉमन आणि बेस, दीज आर नोन ॲज द बेस ई लॉग. बेस ई जर असेल तर त्याला नॅचरल लॉग असतात. आता हा ई काय आहे सर, जसं 10 क्लिअर अंक दिसतो तसा ई नंबर काय, हा एक विशिष्ट नंबर आहे. इट इज लाईज बिटवीन 2 अँड 3. 2 आणि 3च्या दरम्यानचा एक अंक आहे बघा. हा अगोदर ही रिप्रेझेंटेशन लक्षात आहे, मी त्याची किंमत पण पुढे सांगतो. रिप्रेझेंटेड ॲज, जसं इथं बेसला 10 लिहिला होता तसं इथं बेसला काय लिहायचं आहे, ई लिहायचा. किंवा याला आपण काही पुस्तकात असंही पाहिलं असेल किंवा पुढे तुम्ही पहा जरा, वी राईट आयन इन यन, आयन असं सिम्बॉल येतं समोर, रॅदर दॅन
कशाऐवजी असं लॉग एन टू द बेस ई लिहिण्याच्या ऐवजी हे नोटेशनसुद्धा आपण वापरू शकतो. बेस ई असणं म्हणजेच नॅचरल लॉगरिथम, त्याला इन एन असं सुद्धा लिहितात. इन फंक्शन लिहिल्यासारखं समोर लिहायचं. आता इथं हे जे स्ट्रक्चर आहे, मी जे बोललो ईची किंमत बदल, हिअर ई इज कॉल्ड नेपियर्स बेस. आठवते का जॉन नेपियरचं नाव? ईला काय म्हणतात? नेपियर्स बेस म्हणतात. आणि त्याची किंमत आहे अँड हॅज न्यूमरिकल व्हॅल्यू काय त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू 2.711828 अँड सो ऑन. अशी काही पुढे भरपूर संख्या अंक आहेत. हा एक ॲप्रॉक्स त्याची किंमत दिली आपण इथे. ईची किंमत आहे 2.711828 अँड सो ऑन. अँड यासोबत तुम्हाला ही एक स्टँडर्ड व्हॅल्यूसुद्धा लक्षात ठेवायला लागणार आहे. याला नेपियर्स कॉन्स्टंट असं म्हणतात. याची फिक्स व्हॅल्यू आहे बघा, लॉग ऑफ ई टू द बेस 10. लक्षात घ्या, इथं ई आणि 10 हे दोन्ही बेस असे आहेत बघा. ई बेस असेल तर नॅचरल लॉगरिथम आणि 10 बेस असेल तर कॉमन लॉगरिथम असं म्हणतात. या दोन्ही बेसला वापरलं इथं लॉगच्या स्ट्रक्चरमध्ये. ईला आर्ग्युमेंट म्हणून वापरले आणि बेसला 10 म्हणून वापरलं तर हे जे स्ट्रक्चर बनते लॉगरिथमचं याची फिक्स किंमत येते. आणि ती किंमत आहे इट्स व्हॅल्यू इज 0.4343. आणि याला काय म्हणतात? इट इज नेपियर्स कॉन्स्टंट, नेपेरियन कॉन्स्टंट. हे असे दोन प्रकार लॉगरिथमचे आहेत. एवढ्या गोष्टी आपण इथं लक्षात घ्यायच्या आहेत. आता तुमच्या मनात एक प्रश्न यायला पाहिजे की सर आपण हे नॅचरल लॉग जर आपल्याला दिला तर त्याला आपण कॉमनमध्ये कन्वर्ट करू शकतो का, किंवा कॉमन असेल तर नॅचरलमध्ये कन्वर्ट करता येईल का? हे दोन प्रकार आहेत ना, मग यांची एकमेकाची कन्वर्शन करता येतात का? तर यांचे कन्वर्शन करता येतात. आणि ते कशा पद्धतीनं करायचं त्यासाठी काही स्ट्रक्चर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, रिलेशन लक्षात ठेवायचे आहेत, ते आपण लक्षात घेऊया इथे. चला, मी काय बोललो? वी कॅन कन्वर्ट कॉमन log into natural log and vice versa. ओके, म्हणजे एकमेकात हे कन्वर्ट करता येतात. मग ते कशा पद्धतीने कन्वर्ट करायचे त्यासाठी काही रिलेशन्स लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. फॉर दिस remember the following relations. ओके, कोणते आहेत? नंबर 1, सपोज हे आय एन आठवलं का? आय एन आलं तर लक्षात ठेवायचं हे नॅचरल लॉगरिथम आहे. ठीक, जर तुम्हाला कॉमन लॉगरिथम माहीत आहे, कॉमन लॉगरिथम लिहितात असा बघा, लॉग शब्द लिहिला तर तो कॉमन आणि इन शब्द असेल तर नॅचरल. जर तुम्हाला कॉमन लॉगरिथम दिला तर त्याला नॅचरल लॉगरिथममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला एका संख्येनं मल्टिप्लाय करायचं. तो नंबर लक्षात ठेवा, दॅट इज 2.303. या नंबरनं जो तुम्ही त्याला मल्टिप्लाय केलं कॉमनला तर तो कन्वर्ट होतो नॅचरलमध्ये. आणि दुसरा प्रकार, दुसरं रिलेशन काय? जर आपल्याला नॅचरल लॉगरिथम दिला आणि त्याला कन्वर्ट करायला सांगितलं कशात? कॉमनमध्ये, तर इथं मल्टिप्लायर येतो पहा. इथे एका नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे, तो नंबर आहे 0.4343. हे दोन रिलेशन लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला नॅचरल टू कॉमन, कॉमन टू नॅचरल हे कन्वर्शन्स करून घेता येतील. इथं आपण एक एक्झाम्पल पाहूया. मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल सांगतो की हे रिलेशन्स कसं कन्वर्ट करते. सपोज करा मी तुमच्यासमोर कॉमन लॉगरिथमला नॅचरलमध्ये कन्वर्ट करणार. ठीक, मग आपण एक कॉमन लॉगरिथम एका नंबरचा घेऊया. समजा मी 2चा कॉमन लॉगरिथम घेतो आहे, log 2.
कॉमन म्हणल्यावर बेस काय असतो माहिती आहे का? जनरली हे मुळात हे असं आहे, बेस 10 असून याची किंमत येते बघा. याची किंमत आता हे सध्या तुम्हाला कळणार नाही की किंमत कशी आली, ती ही कॉमन लॉगरिथमच्या टेबलवरून फाइंड आउट केली जाते. सध्या ती मी इथं डायरेक्टली लिहित आहे. मग याला आपण कन्वर्ट करूया नॅचरलमध्ये. मग काय रिलेशन आहे नॅचरलचं बघा, इथं लिहून आहे नंबर 1चं रिलेशन. ठीक, n नाही, इथं अंक 2 आहे. आता 2चा आपण काढतो आहे, 2चा कॉमन लॉगरिथम काढला, आता 2चा नॅचरल काढूया. ठीक, मग काय येणार मल्टिपलमध्ये? इट इज 2.303 इंटू कॉमन लॉगरिथम काय, ज्याचा आपण ज्या 2 नंबरचा नॅचरल काढतो त्याचाच कॉमन घ्यायचा मल्टिपल. इथं बघा ना, इथं n असेल तर इथं nच असला पाहिजे, मग इथं 2 असेल तर इथं पण 2च असला पाहिजे. लॉग 2ची किंमत वरती मी लिहून दिली तुम्हाला, 2.303 इंटू लॉग 2ची किंमत आहे 0.3010. ओके, सो हे मल्टिपल केल्यावर जे मल्टिप्लिकेशन येईल ते असेल, याचा आन्सर इट इज 0.693 अप्रॉक्स. ओके, सर हे कन्वर्शन झालं बघा. म्हणजे जर आपल्याला 2 या नंबरचा कॉमन लॉगरिथम माहीत असेल तर आपण त्याला कन्वर्ट केलं 2 या नंबरसाठीच नॅचरल लॉगरिथममध्ये. लक्षात आलं का? हे अशा पद्धतीनं कन्वर्शनसुद्धा तुम्हाला माहीत असावेत. आता आपण पुढे लॉज ऑफ लॉगरिथम लक्षात घेऊया. नेक्स्ट टायटल आहे आपल्यासाठी लॉज ऑफ लॉगरिथम. इम्पॉर्टंट असणार आहेत हे सगळ्या गोष्टी. सुरुवातीला ते सगळे लॉ लिहून घेऊया. दॅट इज फर्स्ट इज प्रोडक्ट लॉ असं नाव आहे याला, किंवा प्रोडक्ट रूलसुद्धा म्हणतात काही वेळेस. काय आहे पहा, मी स्टेटमेंट लिहितो त्यांचे, किंवा डायरेक्ट स्ट्रक्चर लिहित आहे तुमच्यासमोर. लॉग ऑफ m इंटू n टू द बेस a इज इक्वल्स टू, याला कसं लिहितात, जर समजा 2 संख्या गुणाकारात आहेत तर त्यांचा लॉग कसा लिहिला जातो, हीच तर बेसिक थीम आहे याची. गुणाकाराला बेरजेच्या स्वरूपात डील केलं जाते बघा. लॉग m इंटू लॉग n, बेस तोच असतो, हा आहे तो लॉ. असं नाही की हे 2 गुणाकार 2च संख्या असतील तर 3 संख्या असलं तरी चालते. तुम्ही किती वेळेस गुणाकारात संख्या असतील तर यावेळेस अशा प्रकारे त्याला डील करू शकता. इन जनरल मी लिहू शकतो याला, समजा हे असं m इंटू n इंटू समजा आणखीन एक नंबर घेतला p, किंवा किती घ्या तुम्ही पुढे, बेसला a आहे तर याला आपण जसं 2 अंकासाठीला 3 अंक जरी गुणाकारात असले तरी लिहू शकता. प्लस प्लस आता हे बघा, हे लॉग p टू द बेस a असं लिहू शकता. असं नाही की 2 अंकासाठीच रूल वापरला जातो, 2, 3 किंवा कितीही संख्या गुणाकारात असेल तर आपण लॉगसाठी हा नियम वापरू शकतो. चला पुढचा पहा, नंबर 2चा कोशंट लॉ आहे नाव त्याला, किंवा कोशंट रूलसुद्धा म्हणू शकताय. ओके, काय आहे याचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. लॉग ऑफ m डिवायडेड बाय n. आता पहा इथं m n हे 2 गुणाकारात होते, त्यावेळेस लॉग कसा डील केला जातो त्यांचा, जर डिवाईडमध्ये असतील, भागाकारामध्ये असतील तर कसं डील केलं जातं हे लक्षात घ्या. लॉग ऑफ m सबस्ट्रॅक्शन होतं असतं इथं, लॉग ऑफ n टू द बेस a. हे अशा पद्धतीनं लॉ ऑफ कोशंट वापरला जातो. तिसरा एक आहे तोही लक्षात घ्या, एक्सपोनंट लॉ. एक्सपोनंट रूल. लॉ ऑफ, सपोज करा मी इथं लिहितोय m टू द पॉवर n, एक्सपोनंट आहे, n हा एक्सपोनंट आहे इथं, बेसला एच आहे, तर याला असं लिहिलं जातं, हा एक्सपोनंट जो असतो ना, म्हणजे हा एक्सपोनंट कोणाचा, नीट लक्ष द्या, आर्ग्युमेंटचा एक्सपोनंट आहे, आर्ग्युमेंटचा पॉवर आहे. आर्ग्युमेंटला जर पॉवर असेल ना तर तो समोर लिहिला जातो. हे असा मल्टिपलमध्ये येतो, गुणाकारात येतो, लॉगच्या टोटल टर्मला मल्टिपलमध्ये येतो. हे अशा पद्धतीने लिहिले जाते, लक्षात घ्या. सहज आणखीन एक गोष्ट सांगतो, हा मुळात एक्सपोनंट रूल आहे, पण एक नोट करून ठेवावी गोष्ट तुम्ही इथं. कसा सर तुम्ही म्हणताय की आर्ग्युमेंटला पॉवर आहे,
तर त्याला एक्सपोनेंट लॉ असं म्हणलं जातं आहे. सर बेसला पॉवर असेल तर तो कुठं लिहितात किंवा तो एक्सपोनेंट लॉ आहे का? तो एक्सपोनेंट लॉ नाही आहे, बट त्याला जर असेल तर कसं लिहितात? लक्षात आलं का मी काय सिच्युएशन क्रिएट केली तुमच्यासमोर? जसं इथं आपण आर्ग्युमेंटला पॉवर एन घेतला, जर मी बेसला पॉवर एन घेतला तर काय लिहावं याला? आर्ग्युमेंटला पॉवर एन असेल तर तो मल्टिपलमध्ये येतो, आर्ग्युमेंटला असेल तर मल्टिपलमध्ये, तर बेसला पॉवर असेल तर तो काय होतो? हे पाहे एवढा फरक पडतो बघा. कुठं जातो बघा? हा डिवाईडमध्ये मल्टिपलमध्ये जातो थोडक्यात. म्हणजे हा जसा गुणाकारात आला होता लॉगच्या टर्मला, तसा हा भागाकारात जातो लॉगच्या टर्मला. 1/n मीन्स डिवाइड बाय एन झाला. लक्षात राहू द्या. हे सुद्धा बरेच वेळेस यासुद्धा गोष्टीची गरज पडते आपल्याला अशा डील करण्याची. आणि चौथा आणि शेवटचा जो लॉ बोलणार आहे मी तो आहे चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेस लॉ किंवा रूल. लॉग ऑफ यम टू द बेस, सपोज करा की एन आहे आणि मला सपोज या एनच्या ठिकाणी दुसराच एक बेस पाहिजे. सपोज करा की ई पाहिजे मला बेस. आता म्हणजे सपोज करा ई बेस पाहिजे, म्हणजे आपण नॅचरलमध्ये कन्वर्ट करणार. त्याला असं लिहू शकतो मी लॉग ऑफ यम टू द बेस ई. जो पाहिजे तो बेस घ्यायचा. आपण इथं 10 घेतला तरी चालते. आणि लॉग ऑफ यम टू द बेस, सॉरी एम नाही, एन टू द बेस ई. हे ई काय, तुम्हाला जो आवश्यक बेस असतो तो आपण घेऊ शकता. ठीक आहे. ही एम आणि एन बेस होता ना, तो कसा लिहिला चालला बघा, डिवाईडमध्ये लॉग एन हा काय झाला, इथं बेस आहे बट इथं काय झाला, आर्ग्युमेंट आहे आणि बेस चेंज झाला. आता पहा बरं, बेस इथं काय होता, सुरुवातीला एन होता आणि या राईट हँड साईडमध्ये लॉगमध्ये बेस काय झाला आहे, ई झाला आहे, म्हणजे बेस चेंज झाला. हे अशा प्रकारे आपण याला डील करता येते. नीट लक्ष द्या, एम आणि एनला इथं कसं लिहिल्या चाललं आहे. असं लिहिणं म्हणजे त्याला चेंज ऑफ बेस रूल वापरणं. हे झाले लॉगचे टोटल रूल जे की आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी आवश्यक असतात. आता आपण या प्रत्येक रूलला प्रूफ करून पाहूया. प्रत्येकाचं प्रूफ लक्षात घ्या. आता फर्स्ट लॉ होता कोणता? लॉ ऑफ प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट लॉ म्हणा. प्रोडक्ट लॉ. आता मी परत लिहितो स्टेटमेंट, बट आपण काय करणार आहोत इथं, त्याला प्रूफ करणार आहोत. लॉग ऑफ यम इंटू एन टू द बेस ए इक्वल्स टू लॉग यम प्लस लॉग एन टू द बेस ए. याचा प्रूफ लक्षात घ्या. प्रूफ लक्षात घेण्याच्या अगोदर तुम्हाला इथं आवश्यक काय असणार आहे, घातांकाचे काही नियम इथं वापरणार आहे मी. मागच्या व्हिडिओमध्ये सगळे घातांकाचे नियम तुम्हाला मी लिहून दिलेत आणि डेफिनेशनची एक गरज पडणार आहे लॉगच्या. म्हणजे आपल्याला लॉगरिथमिक फॉर्मचं कन्वर्शन करता यावं एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये आणि एक्सपोनेंशियलचं लॉग फॉर्ममध्ये कन्वर्शन करता यावं. दोन गोष्टी बोलल्यात मी इथं तुम्हाला प्रूफसाठी आवश्यक. एक तर घातांकाचे नियम माहीत असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट डेफिनेशन, म्हणजे लॉगचं कन्वर्शन करता यावं लॉगरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये, एक्सपोनेंशियल फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्शन करता यावं. या दोन गोष्टीवर आधारित इथं प्रूफ लिहिणार आहे मी. प्रूफकडे लक्ष द्या. चला, तर हे जे प्रूफ करायचं आहे याच्यातल्या हे जे राईट हँड साईडमधले ज्या दोन टर्म्स आहेत आपण त्याला गृहीत धरूया. लॉग ऑफ यम टू द बेस ए इक्वल्स टू, सपोज मी एक्स गृहीत धरतो आणि लॉग ऑफ एन टू द बेस ए इक्वल्स टू वाय आपण याला गृहीत धरलं, लेट. ठीक. मग आता याला हे जे दोन लॉग फॉर्म लिहिले मी तुम्हाला आत्ता सांगलं, या लॉग फॉर्मला कन्वर्ट करा बरं एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये. कन्वर्ट करा याला, लॉग फॉर्मला एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू यम आणि इथे ए टू द पॉवर वाय इक्वल्स टू एन. हे नीट लक्ष द्या. मग आता हे जे दोन स्ट्रक्चर इथं लिहिले या दोघांना मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय का? कारण की एम इंटू एन आहे. मल्टिप्लाय these equations. therefore काय बनेल बघा, एम इंटू एन इक्वल्स टू, करा इथं मल्टिप्लाय. मग एमची किंमत आहे ए टू द पॉवर एक्स इंटू ए टू द पॉवर वाय. ओके.
मग आता इथं घातांकाचा नियम वापरा पहा. बेस समान असताना गुणाकार असेल तर पावरची काय होत असते, बेरीज. एक्स प्लस वाय घातांकाचा नियम वापरला इथं आपण. लक्षात येते का बा, मी तुम्हाला सांगले सुरुवातीला त्या गोष्टी काय आवश्यकता आहे इथं आपल्याला ते. मग आता हे झाला एम इंटू एनचा मल्टिप्लिकेशन ए टू द पॉवर एक्स प्लस वाय. आता हे जे आहे ना, हे इंडेक्स फॉर्ममध्ये आहे किंवा एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये आहे स्ट्रक्चर. याला कन्वर्ट करा युजिंग डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. याला कन्वर्ट करा लॉग फॉर्ममध्ये. लक्षात आलं का, जसं मी सुरुवातीला लॉग फॉर्मचं एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता इथं एक्सपोनेंशियल फॉर्मचं हे एक्सपोनेंशियल फॉर्म आहे, ए टू द पॉवर एक्स प्लस वाय इक्वल टू एम इंटू एन आहे. याला लॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. काय होईल पहा, हे लॉग ऑफ एम इंटू एन. बेसला कोण जातो, इथं बेस कोण आहे ए, तर इथे बेसला तो जाईल. आणि बेसचा जो पॉवर असतो दॅट इज लॉग एक्स प्लस वाय. ठीक आहे. कशामध्ये कन्वर्ट केलं आपण, लॉगरिथमिक फॉर्ममध्ये. आता एक्स प्लस वायच्या किमती रिसब्स्टिट्यूट करा. एक्स म्हणजे कोण होता, लॉग एम टू द बेस ए होता, प्लस वाय म्हणजे कोण होता, लॉग एन टू द बेस ए होता. म्हणजे झालं ना प्रूफ इथं पूर्ण. लॉग ऑफ एम इंटू एन टू द बेस ए इक्वल्स टू काय प्रूफ झालं, लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए. अशा प्रकारे हा फर्स्ट लॉ इथं प्रूफ झाला. अशाच प्रकारे सेम वे आपण लॉ ऑफ कोशंट, जो भागाकाराचा नियम आहे ना लॉगचा, तो सुद्धा प्रूफ करू शकतो. सेम प्रकार, बिलकुल काहीच फरक नाही आहे. तुम्ही सुद्धा त्याला ट्राय करू शकता. मी याचं प्रूफ दाखवतो पहा. तरी तुम्हाला इथे आपण पुढचा जो लॉ आहे तो प्रूफ करणार, कोशंट लॉ. काय त्याचं स्टेटमेंट, लॉग ऑफ एम बाय एन टू द बेस ए इक्वल्स टू लॉग एम, सबस्ट्रॅक्शन होत असते लॉग एन टू द बेस ए. ठीक, याचं प्रूफ लक्षात घ्या. प्रूफ सांगण्यासारखी आवश्यकता नाही वाटत मला, तरीसुद्धा वरती जे प्रकार आहे त्याच पद्धतीनं बिलकुल आपण याचं प्रूफ लिहिणार आहात. इथे गृहीत धरूया, लेट लॉग एम टू द बेस ए इक्वल्स टू एक्स अँड लॉग एन टू द बेस ए इक्वल्स टू वाय. याला कन्वर्ट करून घ्या इथेच लगेच लॉग फॉर्मला एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू एम, ए टू द पॉवर वाय इक्वल्स टू एन. मग आता या दोघांचं काय करणार, मागच्या वेळेस मल्टिप्लिकेशनचा होता म्हणून मल्टिप्लाय केलं, तर इथं एम बाय एन आहे तर डिवाईड करा. डिवाइड एम बाय एन, एमला एन डिवाइड करा. देअरफॉर एम डिवायडेड बाय एन इक्वल्स टू ए टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय ए टू द पॉवर वाय. मग इथं घातांकाचा नियम वापरा. बेस समान आहे ए आणि भागाकार चालला त्या अशा टर्मचा, तर पॉवरची काय होत असते, वजाबाकी होत असते, एक्स मायनस वाय. रूल्स ऑफ इंडायसेस वापरला इथं. मग आता आपल्याला मिळालं काय, एम बाय एन इक्वल्स टू ए टू द पॉवर एक्स मायनस वाय. हे एक्सपोनेंशियल फॉर्म आहे, याला कन्वर्ट करा लॉग फॉर्ममध्ये. देअरफॉर लॉग ऑफ एम बाय एन, बेसला कोण आहे ए, तर बेसला एच राहील, इक्वल्स टू काय येईल, एक्स मायनस वाय. एक्स आणि वायच्या किमती रिसब्स्टिट्यूट करा इथे. एक्स म्हणजे कोण होता, लॉग एम, मायनस वाय म्हणजे कोण होता, लॉग एन टू द बेस ए, लॉग ऑफ एम बाय एन बेसला ए. अशा पद्धतीनं क्वोशंट लॉसुद्धा इथं प्रूफ झाला आहे. पुढचा तिसरा लॉ म्हणजे एक्सपोनंट लॉसुद्धा प्रूफ करूया. एक्सपोनंट लॉ स्टेटमेंट काय आहे त्याचं, लॉग ऑफ एम टू द पॉवर एन, बेसला ए आहे तर एन मल्टिपलमध्ये येतो लॉग एम टू द बेस एला. याचं प्रूफ लक्षात घ्या. इथं गृहीत धरूया, लेट लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल्स टू एक्स. मग याला कन्वर्ट करा एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये, ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू एम असं लिहिता येईल याला. मग आता इथं ऑब्झर्व केलं तर एमच्या पॉवरला एन आहे जे आपल्याला प्रूफ करा. त्यामध्ये इथं एमच्या पॉवरला एन येण्यासाठी म्हणून हे जे रिलेशन आहे या रिलेशनमध्ये, या रिलेशन दोन्ही बाजूला एनचा पॉवर घेऊया. टेकिंग nth पॉवर ऑन बोथ साइड ऑफ
ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू यम. या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला nth पॉवर घेऊया. काय होईल पहा मग हे. देअरफॉर ए टू द पॉवर एक्स टू द पॉवर n लेफ्ट हँड साईडला घेतला तर राईट हँड साईडला सुद्धा घ्या m टू द पॉवर n. ठीक. देअरफॉर हे m टू द पॉवर n आता मी समोर लिहितो आहे आणि इथं घातांकाचा नियम वापरा. ए टू द पॉवर एक्स टू द पॉवर n असेल, पॉवरला परत पॉवर असेल तर त्या दोघांचा काय होत असतो, गुणाकार होत असतो, x इंटू n. आता हे जे स्ट्रक्चर आहे याला हे एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये आहे, याला कन्वर्ट करा लॉग फॉर्ममध्ये. आता इथं पॉवर कोणाला कन्सिडर करतात ते विचारपूर्वक. ही एक टर्म सिंगल गृहीत धरा आणि ए टू द पॉवर ह्याला गृहीत धरा. एक्सपोनेंशियल फॉर्म याला लॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे मी काय लिहिणार याला, लॉग ऑफ एम टू द पॉवर n. ही सिंगल टर्म गृहीत धरली आपण. बेस कोण आहे, ए, तो बेस आला ए इक्वल्स टू काय येईल, बेसचा जो पॉवर असतो तो लॉग असतो. तर पॉवर ऑफ बेस इज लॉगॅरिथम म्हणतो मी. एक्स एन लिहिला मी पुढे. आता एक्सची किंमत रिप्लेस करा. इथं एक्सची किंमत काय लिहिली आपण सुरुवातीला, लॉग एम टू द बेस ए. हे एन समोर लिहून घेतो. एक्स आणि एनमध्ये काही नाही म्हणजे गुणाकार आहे. एन समोर लिहिला, मल्टिपलमध्ये एक्सची किंमत लिहितो इथं आता मी, लॉग ऑफ एम टू द बेस ए. हेच तर प्रूफ कंप्लीट होतं इथं आपला. लॉग ऑफ एम टू द पॉवर एन इक्वल टू द बेस ए इक्वल्स टू एन इंटू लॉग एम टू द बेस ए. अशा पद्धतीनं हा तिसरा लॉसुद्धा इथं प्रूफ होतो. चौथा आणि शेवटचा लॉ म्हणजे चेंज ऑफ बेस लॉस, याचं प्रूफ पाहूया. चेंज ऑफ बेस लॉ, त्याचं स्टेटमेंट काय आहे, लॉग ऑफ, मी जे लिहिलं होतं वरती एम टू द बेस, सपोज करा मी ए लिहिला होता. बेस कोणताही चेंज करू शकता तुम्ही. लॉग ऑफ एम डिवायडेड बाय इथला जो बेस आहे तो घ्यायचा लॉग ऑफ ए. आता वरती मी आय थिंक इथं एन लिहिला होता, इथं मी ए लिहिला आहे. आता कोणताही लिहा नंबर, बट इथं बेस ए होता. आता नवीन बेस घेणार मी. सो नवीन बेस मी इथं सपोज बी लिहितो, याचा बेस, याचा बेस बी लिहिला मी. बेस चेंज झाला, इथं बेस ए होता तो इथं बी झाला आहे. हे स्ट्रक्चर आहे. असं काही नाही की तुम्ही एम एन काही नावं देऊ शकता. व्हेरिएबल्स आहेत हे ए बी एम एन, हे जे काही लेटर्स वापरले तिथं आपण. वरती मी सांगताना इथं ई लिहिला होता, इथं बी लिहिला आहे. ओके, अशा पद्धतीनं लिहिणं म्हणजे चेंज ऑफ बेस लॉ वापरणं. मग याचा प्रूफ लक्षात घ्या. ओके, इथं 3 टर्म आहेत, याला तिघांनाही गृहीत धरूया आपण. लेट लॉग ऑफ ही टर्म एम टू द बेस ए इक्वल्स, सपोज मी एक्स गृहीत धरतो याला. लॉग ऑफ परत ही वरची टर्म एम टू द बेस बी आहे इथं, याला आपण वाय गृहीत धरूया. आणि लॉग ऑफ ए टू द बेस बी याला झेड गृहीत धरूया. आता हे तिन्ही लॉग फॉर्मला कन्वर्ट करून घ्या एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये. देअरफॉर याला कन्वर्ट करा, ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू एम, इक्वेशन 1 म्हणूया याला. देअरफॉर इथे सुद्धा बी टू द पॉवर वाय इक्वल्स टू एम, इक्वेशन 2 म्हणा याला, इक्वेशन 1 2. आणि जे तिसरं आहे, देअरफॉर इथे ए टू द पॉवर बी टू द पॉवर झेड इक्वल्स टू ए, इक्वेशन 3 म्हणा. आता इक्वेशन 1 2ला ऑब्झर्व केलं तर पहा मी इथे लिहितो आहे काय, फ्रॉम 1 and 2, इक्वेशन 1 and 2, इथं एम आय इथं एम आय, हे दोन्ही इक्वल असायला पाहिजे. ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू बी टू द पॉवर वाय. आय कॅन राईट दिस. ओके, दोन्ही इक्वल लिहू शकतो आपण. आता परत इक्वेशन 3चा वापर करा. इथे इक्वेशन 3मध्ये एची किंमत आहे बी टू द पॉवर झेड, इथं सबस्टिट्यूट करा. पुटिंग इक्वेशन 3, इथं आपण इक्वेशन 3ला सबस्टिट्यूट करू या इक्वेशनमध्ये. सो काय मिळेल आपल्याला पहा, सपोज याला इक्वेशन नंबर 4 म्हणलं मी. इन इक्वेशन 4 काय बनेल पहा, लक्षात येते कुठे सबस्टिट्यूट करणार, ही एची किंमत बी टू पॉवर झेड या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार आहे आपण. म्हणजे इथं मी ब्रॅकेट लिहून त्याला पॉवर बाहेर कोण आहे एक्स लिहून घेतो आणि बी टू द पॉवर वाय लिहितो. आणि इथं काय लिहिणार, एची किंमत जी आहे बी टू द पॉवर झेड. ओके, आता हे पॉवरला पॉवर आहे, घातांकाचा नियम वापरला इथं, तर बी टू द पॉवर झेड एक्स लिहू शकणार मी त्याला, बी टू द पॉवर वाय असं लिहिलं.
ओके. आता नीट इथं विचार करा. सिम्पलच आहे. दोन घातांकाचे स्ट्रक्चर्स आहेत, दोघांमध्ये इक्वेलिटी आहे आणि बेस सारखा आहे. इक्वेलिटी आहे, बेस सारखा आहे, तर पॉवरही सारखा असायला पाहिजे. व्हॉट दिस इम्प्लाइज झेड एक्स इक्वल्स टू वाय. याच्यातला हे झेड इकडं पाठवून द्या डिवाईडमध्ये. सो एक्स इक्वल्स टू वाय बाय झेड. हे काम पाठवलं तुम्हाला लक्षात आलं असेल, जे की टार्गेट आहे आपलं. प्रूफ कंप्लीट होऊन जातं इथं बघा. आता एक्स वाय झेडच्या किमती रिसबस्टिट्यूट करा. देअरफॉर एक्स म्हणजे कोण होता? लॉग यम टू द बेस ए. वाय म्हणजे कोण होता? वरती सगळ्या किमती डिक्लेरेशनमध्ये लिहिल्यात. लॉग यम टू द बेस बी. आणि झेड मीन्स लॉग ए टू द बेस बी. अशा पद्धतीने हा चेंज ऑफ बेस लॉसुद्धा इथं प्रूफ होतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हे जेवढं काही स्ट्रक्चर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते नीट पहा, नीट लिहून घ्या, योग्य ठिकाणी स्क्रीनशॉट काढा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट करून प्लीज विचारा. आणि हे जे सगळे स्ट्रक्चर्स मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओमध्ये शिकवलेत, फर्स्ट व्हिडिओ पहा आणि हा सेकंड व्हिडिओसुद्धा, या दोन्हीवर आधारित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही न्यूमेरिकल्स घेऊया, काही प्रॉब्लेम्स पाहूया. तिथं मी काही तुम्हाला प्रॉब्लेम सोडून दाखवणार आणि त्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स तुम्हाला करण्यासाठी सुद्धा देणार आहे. म्हणून पुढच्या व्हिडिओपर्यंत तुमचे मला काही कॉमेंट्स आले पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इयत्ता 11वीचे गणित आणि फिजिक्स विषयाचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आपण व्हिडिओ पाहिल्यात याबद्दल सर्वांचे धन्यवाद.